स्टार्ट. आज इथे आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण. त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत खेकडे आणि वाटणाचे हे सगळे सामग्री आहेत. आणि त्याच्यानंतर ही सर्व लागणारे फोडणीसाठी आहेत. त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. एक कांदा चिरून घेतला आहे मध्यम आकाराचा. गार्निशिंगसाठी कोथिंबीर, थोडीशी हळद, 1 चमचा, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. आता आपण वाटणाचे साहित्य बघूया. वाटणासाठी अर्धी वाटी सुके खोबरे चिरून घेतलेले आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या, 2 मिरच्या हिरव्या, लसूण 1 इंच, त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो घेतला आहे आपण आणि कोथिंबीर. हे सर्व आपण एकत्र वाटून घेणार आहोत. तर आपण आता बनवायला घ्यायचं आहे. कढई ठेवलेली आहे आणि ती तापून सुद्धा घेतलेली आहे आपण. आणि आपण त्यात आता टाकणार आहोत 3 चमचे तेल. कढईत आपण तेल टाकलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत लसूण. लसूण तेलात भाजून घ्यायचं चांगलं. त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा. छान परतवून घ्यायचा आहे. कांदा शिजत असतानाच आपण मीठ टाकणार आहोत. कारण मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आता त्याच्यात आपण हळद टाकणार आहोत. हळद परतवून घेतली आहे. 3 चमचे तिखट घेतलं होतं आपण, तेही टाकायचं आहे. त्याला आम्ही आगरी मसाला सुद्धा बोलतो. छान भाजून घ्यायचं तेलामध्ये मसाला. आता आपण त्यात टाकणार आहोत खेकडे. खेकडे छान परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये. आता यात आपण पाणी टाकणार आहोत. एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. साधारण 15 मिनिटं लागतील आपल्याला खेकडे शिजवण्यासाठी. हे सर्व पदार्थ आपण वाटून घेतलेले आहेत. मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. हे असं वाटण आपण घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण ह्याच्या कालवणाला छानपैकी उकळी आलेली आहे आणि त्यात आपण हे टाकणार आहोत.
हे वाटण टाकून झालेलं आहे आपलं आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आणखीन 10 मिनटं लागतील हे शिजण्यासाठी. वर पाणी ठेवायचं ताटावर. आता हे कालवण शिजलेलं आहे आणि आपण शेवटी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला. 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला टाकल्यानंतर नेहमी गॅस बंद करायचा, कारण त्याचा वास त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. तर आता हे तयार आहे आपलं खेकड्याचं कालवण. आता हे आपण सुंदरपैकी सर्व करूया. आता हे तयार झालेलं आहे आपलं आगरी खेकड्याचे कालवण. खूपच छान लागतं हे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे कमेंट्ससुद्धा मला कळवा. थँक्यू.